नमस्कार. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या या विशेष विश्लेषणात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण एका अशा संघर्षाची कहाणी पाहणार आहोत जी एखाद्या चित्रपटाची स्क्रिप्ट वाटेल, पण ती 100% खरी आहे. एका बाजूला आहे एक गगनचुंबी इमारत आणि दुसऱ्या बाजूला नगर रचनेचे आपले अत्यंत कडक कायदे. चला तर मग बघूया नक्की काय घडलंय. आता तुम्ही विचार करत असाल, असं कसं होऊ शकतं? म्हणजे एखाद्या 14 मजली इमारतीची कायदेशीर परवानगी रातोरात कशी काय रद्द होऊ शकते? ज्या इमारतीवर सरकारी अधिकाऱ्यांचे अधिकृत स्टॅम्प्स लागलेले आहेत, ती अचानक जमीनदोस्त कशी होऊ शकते? हेच तर रहस्य आहे आणि आज आपण तेच उलगणार आहोत. भाग 1. 14 मजली फसवणूक आणि सुरक्षितेचा भ्रम. आपण थेट उल्हासनगरमधील झलक कन्स्ट्रक्शन्सच्या प्रकरणाकडे वळूया. सुरुवातीला हा प्रकल्प घर खरेदीदारांपासून ते प्रशासनापर्यंत सगळ्यांनाच एकदम परफेक्ट आणि सुरक्षित वाटत होता. सुरुवात करूया एका भक्कम पुराव्यापासून. बॉम्बे हायकोर्टाची 2024ची रिट याचिका क्रमांक 14342 याचा उत्तम पुरावा आहे. म्हणजे आपण जी चर्चा करतोय ती कोणतीही हवेतली गप्पा नाहीये. या अविश्वसनीय कथेला या कायदेशीर दस्तऐवजाचा भक्कम आधार आहे. ह्या प्रकल्पाचा आकार तर पहा. चक्क 14 मजले बांधून पूर्ण झाले होते. म्हणजे जवळपास 80% काम पूर्ण. डेव्हलपरचा दावा होता की त्यांनी झलक पॅराडाईजवर तब्बल 17 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केलाय. म्हणजे हा प्रोजेक्ट इतका मोठा होता की कुणाला वाटलंच नसेल की हे सगळं कधी पाडलं जाऊ शकतं, राईट? भाग 2. DP रोडचा घोटाळा उघडकीस येणे आणि कथेला मिळालेली कलाटणी. मग हा सुरक्षितेचा भ्रम तुटला कसा? जेव्हा मंजूर विकास आराखडा म्हणजेच DP आणि प्रत्यक्ष जागेचा नकाशा एकमेकांवर सुपरइम्पोज करून तपासण्यात आला, तेव्हा जे सत्य समोर आलं ना, ते अक्षरशः धक्कादायक होतं. आणि ते सत्य काय होतं माहितीये? ज्या जागेवर ही भव्य इमारत उभी होती, त्यातील तब्बल 80% भाग हा चक्क प्रस्तावित DP रोडवर होता. विचार करा. यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की आर्किटेक्ट आणि बिल्डरांनी परवानग्या मिळवण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिकेला चक्क चुकीची आणि दिशाभूल करणारी कागदपत्रे मुद्दामहून सादर केली होती. आता इथे 2 पूर्णपणे वेगळ्या बाजू समोर येतात. एका बाजूला बिल्डरचा भावनिक बचाव होता. अहो, 17 कोटी खर्च झालेत, 80% बांधकाम झालंय, सर्वसामान्य लोकांचे पैसे लागलेत. पण दुसऱ्या बाजूला बॉम्बे हायकोर्टाचा निर्णय एकदम स्पष्ट आणि कठोर होता. कोर्टाने सांगितलं, फसवणूक करून मिळवलेले सगळे आदेश रद्दबातल ठरतात. कायद्याच्या भाषेत सांगायचं तर अशा परवानग्या सुरुवातीपासूनच व्हॉइड म्हणजेच शून्य असतात. भाग 3. गैरवाजवी सहानुभूतीला शून्य थारा आणि सर्वोच्च न्यायालयाचे मार्गदर्शक तत्वे. आता या एका प्रकरणावरून आपण थोडं मोठं चित्र बघूया. अवैध बांधकामांबद्दल आपल्या सर्वोच्च न्यायालयाने जे कडक नियम बनवले आहेत ना, ते आपल्या सगळ्या नागरिकांना माहिती असायलाच हवेत. सुप्रीम कोर्टाने अगदी स्पष्ट शब्दांत सांगितले की अशा प्रकरणांमध्ये मिसप्लेस्ड सिंपथी म्हणजेच गैरवाजवी सहानुभूती दाखवली जाऊ नये. सोप्या भाषेत सांगायचं तर तिथे लोक राहायला आलेत किंवा खूप पैसे खर्च झालेत अशी भावनिक कारणं देऊन तुम्ही कोणत्याही बेकायदेशीर इमारतीला वाचवू शकत नाही. कायदा तो कायदा. अवैध बांधकाम रेग्युलराइज म्हणजेच नियमित करण्याबाबत कोर्टाची भूमिका अतिशय कडक आहे. नियम मोडून केलेलं किंवा जादा मजले असलेलं बांधकाम असं सहज नियमित करता येत नाही. तो एक अत्यंत दुर्मिळ आणि केवळ एकदाच दिला जाणारा अपवाद असायला हवा. कोर्टाने इशाराच दिलाय की जर प्रत्येक बेकायदेशीर काम नुसता दंड भरून अधिकृत होऊ लागलं तर लोकांच्या मनात कायद्याचा धाकच उरणार नाही. फाईन भरणं हा नियम पाळण्याला पर्याय असू शकत नाही, हे नक्की. भाग 4. क्लीन हँड्स डॉक्ट्रिन आणि फसवणुकीमुळे सर्व काही रद्दबातल ठरते. आता हे प्रकरण पुढे कसं गेलं ते पाहूया. ज्या सिद्धांताच्या आधारे हायकोर्टाने बिल्डरची याचिका थेट फेटाळली तो नेमका काय आहे? याला कायद्याच्या भाषेत डॉक्ट्रिन ऑफ क्लीन हँड्स म्हणजेच स्वच्छ हातांचा सिद्धांत म्हणतात. याचा अगदी साधा अर्थ असा की जो स्वतः कायदा मोडतो किंवा फसवणूक करतो त्याला कोर्टाकडून कोणतीही मदत किंवा संरक्षण मिळत नाही. या केसमध्ये हेच झालं. बिल्डरांनी खोटी माहिती देऊन परवानगी मिळवली, त्यामुळे त्यांनी आपोआपच कोर्टाकडे दाद मागण्याचा अधिकार गमावला. आणि हा सिद्धांत अगदी उत्तमरित्या स्पष्ट करतो की फ्रॉड विशिएट्स एव्हरीथिंग, म्हणजेच फसवणुकीमुळे सर्व काही रद्दबातल ठरतं. बनावट कागदपत्रांच्या आधारे किंवा सत्य लपून मिळवलेली परवानगी सुरुवातीपासूनच अवैध मानली जाते.
आपली न्यायव्यवस्था अशा खोटारडेपणाला कधीच कायदेशीर अधिष्ठान देत नाही. भाग 5. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई आणि यात जबाबदारी कोणाची? आता तुम्ही म्हणाल, यात फक्त बिल्डरच दोषी आहेत का? तर नाही. आपण आता प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे वळूया. न्यायव्यवस्था अशा प्रकरणांमध्ये फक्त बिल्डरांवर कारवाई करत नाही, तर अधिकाऱ्यांची जबाबदारीही तितक्याच कठोरपणे निश्चित करते. कायद्याने कोणाची काय जबाबदारी निश्चित केली आहे ते पाहूया. बिल्डरांना पाडकामाला सामोरं जावं लागतं आणि आर्थिक नुकसान सोसावं लागतं. फ्लॅट खरेदीदार त्यांचे पैसे गुंतवलेत म्हणून बेकायदेशीर कामाला वाचवू शकत नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, टाउन प्लॅनिंग ऑफिसर्स. जर त्यांनी संगनमत केलं किंवा निष्काळजीपणा केला तर त्यांच्यावरही कठोर कारवाई होते. या झलकच्या प्रकरणात ज्या अधिकाऱ्याने ती चुकीची परवानगी दिली होती ना, त्याला त्याच्या पदावरून तत्काळ हटवण्यात आलंय. इथे सर्वोच्च न्यायालयाचा नियम एकदम क्लिअर आहे. अहो, पण आम्हाला महापालिकेनेच तर परवानगी दिली होती, असं बिल्डर अजिबात म्हणू शकत नाहीत. अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा किंवा त्यांचं प्रशासकीय अपयश ही बेकायदेशीर बांधकामाची ढाल होऊ शकत नाही. जर ती परवानगीच मुळात फसवणूक करून मिळवली असेल तर तिचा काहीही उपयोग नाही. भाग 6. पाडकामाचा अंतिम नियम आणि कायद्याचे कठोर हात. आता आपण या प्रकरणाच्या अगदी शेवटच्या आणि सर्वात नाट्यमय टप्प्यावर आलो आहोत. सुप्रीम कोर्टाने अगदी ठणकावून सांगितलंय की अशा प्रकरणांना आयर्न हँड्स म्हणजेच लोखंडी हाताने अत्यंत कठोरपणे हाताळलं पाहिजे. शहराची व्यवस्था आणि शिस्त टिकवण्यासाठी अनधिकृत बांधकामे पाडणे म्हणजेच डेमॉलिशन हाच एकमेव आणि आवश्यक कायदेशीर उपाय उरतो. कारण बेकायदेशीर बांधकामांचा डॉमिनो इफेक्ट किंवा साखळी परिणाम खूप भयंकर असतो. यामुळे संपूर्ण विकास आराखडाच कोलमडतो, पाणी आणि विजेवर प्रचंड ताण पडतो, वाहतुकीचा बोझावारा उडतो आणि पर्यावरणाचं नुकसान होतं ते वेगळंच. बघा, टाउन प्लॅनिंग ही काही फक्त कंटाळवाणी सरकारी प्रक्रिया नाहीये. ती आपल्या शहराला आणि सार्वजनिक सुरक्षितेला वाचवणारी ढाल आहे. आपण या सखोल विश्लेषणाच्या शेवटी आलोय. आता इथे एक डोळे उघडणारा प्रश्न उभा राहतो. जर कोट्यावधी रुपये खर्च झालेला एखादा 14 मजली मोठा प्रकल्पही बुलडोझरच्या कारवाईपासून वाचू शकत नसेल, तर शहरी रिअल इस्टेटच्या भविष्यासाठी याचा नक्की काय अर्थ होतो? जेव्हा कायद्याची अंमलबजावणी करताना भावनिक सहानुभूती बाजूला ठेवली जाते ना, तेव्हा कायदा किती ताकदीने काम करू शकतो हेच यातून सिद्ध होतं. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मी एवढंच सांगेन, जागरूक रहा आणि कायद्याचा नेहमी सन्मान करा. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.